रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। धाड पोलिसांनी दुर्गा उत्सव विसर्जन मिरवणुकीत शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी प्रभावी पावलं उचलली आहेत। त्या अंतर्गत धाड पोलीस स्टेशन हद्दीतील कुप्रसिद्ध अवैध दारू विक्रेता अंकुश भागाजी शिंदे याला अखेर कायद्याच्या जाळ्यात अडकवत बुलढाणा जिल्ह्यातून 2 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आला आहे। ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1) अ ब अन्वये करण्यात आली आहे। आरोपींविरुद्ध दाखल गुन्हे, धाड परिसरातील अवैध दारू विक्रीचे गंभीर परिणाम व कायदा सुव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन माननीय उपविभागीय दंडाधिकारी बुलढाणा यांनी हा कडक निर्णय घेतला। 20 सप्टेंबर 2025 पासून आरोपी 2 महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार राहणार आहे। ग्रामीण भागातील अन्य अवैध दारू विक्रेत्यांवरही अशीच कारवाई होणार असल्याची माहिती धाड पोलिसांनी दिली आहे। गरज पडल्यास आणखी कठोर पावलं उचलली जातील असा इशाराही पोलिसांनी दिला आहे। ही कारवाई माननीय श्री निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा, अमोल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक, सुधीर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा, सुनील अमूलकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोसले पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे व धाड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांच्या प्रयत्नातून पार पाडली आहे। पोलिसांनी स्पष्ट केलंय की धाड ग्रामीण व अन्य भागातील अवैध दारू विक्रेत्यांवरही अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि वेळप्रसंगी आणखी कडक उपाययोजना करण्यास पोलीस अजिबात मागे पुढे पाहणार नाहीत। धाड परिसरातील दारू माफियांना धडा, पोलिसांचा थेट इशारा, गुन्हे केले तर हद्दपार व्हाल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।